आता हे बघा नाद मासा बघा केवढा केवढा आहे मासा. डॉल्फिन इकडे कुठे येईन भावराटा अजून एक होता कुठे गेला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय हा आहे, आम्ही सगळी गँग झालो एकत्र आज नाही का. सकाळचे 8 वाजले, चाललो आम्ही जरा बाहेर फिरायला म्हणजे रामदाराला चाललोय. फिक्स नाही पण तिथून नक्की नाही. मग नक्की नाही जाऊ शकतो हा तिथून दुसरी का पण बघू. पहिलं तिथं जाणार आहे आम्ही नाही का. आता आम्ही एकाला आणायला चाललोय घराखाली आदित्य पाटरेला. आलोय नाही का काय भैया भाऊनी गाडी आणली मस्तपैकी नाही का, नियोजन केले. हे शिवम तापकिरण माग आणि की तू वाघमारे चाललोय आता आदित्य पटेलला घ्यायला. बघू पुढं काय होतंय. पुढं काय होतंय काहीतरी. हा मग तुम्ही खाऊन बिऊन आले सगळे नाही का. पुन्हा आपण तो खर्च आहे आज. हा खर्च तुझा आहे भाऊ. खर्च काही पुढं कोण बसलंय? त्याचा ब्लॉग आहे त्याचाच खर्च. पुढे कोण बसलंय खर्च कोणाचा नाही हे. खर्च कोणाचा नाही भाऊ. मोठी माणसं दोघं. पुढं कोणी का असं ना TTMM आहे. खर्च आदित्य एवढं पाय आदित्य प्लस शिवम तापकीर. शिवम टाकायचा हा तापकीर Power मध्ये. तापकीर काय मग सांगितलं असतं आता. तापकीर पाटील कशाला आहे बाळा. गोवागले बिगल टाकू नये येडाय काय टाकून असतो मग हा होय. हवा करते हलकत नाही, गॉगल काय हलकं आहे काय? हलक्यात नाही गायचं बाळा येडाय गॉगल काय. घेतले दिसतोय फार. मग गुच्चीचा गॉगल. गुच्चीचा गॉगल आणि गॉगल फ्रॉम FC रोड. FS रोड. हा गुच्चीचा गॉगल फ्रॉम FS रोड. 200 रुपये ओनली 200. 100 आई शपथ इथं घालवली का. गुच्चीचा गोळा. हा. पाटरे पाटील आलेले नाही का. उर्फ पिल्या कुठे गेले. लॉक उर्फ पिल्या कोण फोन करते मीच फोन करतो. कुठे जायचंय. रस्त्याने घेऊ चालतं एवढं काय त्याच्यात. कुठे जायचंय कोकणात इथूनच हा, इथून. ऑन द वे कोकण का. हा. ऑन द वे कोकण. पुढच्या महिन्यात 3-4 दिवस जाऊ वाटलं. पुढच्या महिन्यात वेळ नाही. कोणत्या मार्गे जायचंय. हाय, असं कुठलं पण मार्ग. येतो, इकडेच घाल ना गाडी. नाही सरळ चल सरळ. सगळी थांबलोय आता रोडच्या साईडला मुतायला नाही का. हे बघ म्हणते हे बघ कसं थांबले. 18 प्लस काय नाही होत. हा बिबट्याची लय संघटना आहे बरं काही तर. आता परत चालू गाडीत बिडीत बसणार मस्त पैकी नाही का. तो तिकडे नारळाची झाडे आणखी जा तिकडे. तुझा पण काढायचा का फोटो. बस आदित्य शेड बाज झालं. बस ना त्याच्यावर एकदा. कितीला जाते. लाख रुपये जास्त. ही कितीला बसली? काय 10 लाखाला. ही गाडी 10 लाखाला. हो किती डस? असता ना टॉप मॉडेल 10च्या आत, 10च्या आत. 8 पर्यंत 8 पर्यंत i20 ते नवीन कोणतरी नवीन आली तीच ना. अशीच जरा लोकला असता आली लय कम्फर्टेबल लय. सीट एकदा बसलो होतो असलं कम्फर्ट आहे ना माग आरामात मी असं बसलोय मी. गाणं लाव. तू गेलाय नाही तर मी आता माग बसलो नाही का. तुला बसवलाय माग. बसवले मला बरेच माग. क्वालिटी बघू. तुझी क्वालिटी बघू. ही कार्टल एक बोलताना बाहेर काढा. मला रात्री फोन केला. नाही माझी कुठं बुधवार होतो? पेट झाली. नाही, नाही, आम्ही कुठं होतो आपण कुठं होतो केपसीलो. हा मला फोन केला. मला काय म्हणला आदे आपल्याला उद्या जायचंय. मी म्हणलं भाऊ मी लय भूक लागली मी खातो जरा करतो परत. काय फोन केलाच नाही. गुरुवारी सकाळी 8:15 मला फोन आला. 1 मिस कॉल होता. मी आंघोळ करून आलो बघितला. म्हणलं काय राणी सकाळ फोन अरे येतो ना. कुठं रामदाराला चाललोय. म्हणलं कोण म्हणलं संध्या आहे मी डपळे. म्हणला काय हाय का नाही. म्हणलं रामदार येते आलाय बघ कुठं. हा सर म्हणला चाललोय आम्ही येतोय का. मी म्हणलं नाही मी नाही येणार कॉलेज म्हणलं सुट्टी नाही शनिवारी जाऊ. नाही रे म्हणला मला सुट्टी आज. म्हणला गुरुवारी आज मला सुट्टी आजच जायचंय. जमत नाही म्हणलं कॉलेज मध्ये सुट्टी मिळणार नाही शनिवारी जाऊ. म्हणला मग संध्याला फोन करून सांग. मी तुमचं असं मी कसं दाखवलं मला की तुमचं सगळं ठरलं. यांनी सगळ्यांना फोन केले. नाही
संध्याला फोन करून सांग की शनिवारी जाऊ. संध्या ऐकत नाही. बरं म्हणलं संध्याला फोन करू. तुला फोन केला तू उचलला नाही, तू परत केला, तू जिम मध्ये होता. आणि कुणाचंच काय ठरलं नाही. मला काय म्हणतो केळं काय ठरलं? अरे काय नाही, आपण कधी पण जाऊ, फक्त आज नको मारला, कधी पण जाऊ. याला phone कॅमेऱ्याच्या लावला. मागे रांडीच आहे ना, त्याच्यामुळे मी म्हणलं होतं सगळ्यांना. म्हणे तुम्हाला काय म्हणलं आपण नारायणपूरला जाऊ. मी याला फोन लावला. नंतर तू म्हणला नाही जायचं. मग याने तुला फोन लावला आणि तुम्हाला रामदाराला जाऊ. पण काय का होईना आलोय ना, आलोय म्हणजे इथं प्लॅनिंग करावं लागलंय भाऊ. प्लॅनिंग कराय. प्लॅनिंग चुकीची झाली तरी आपण पण. आलोय 30 किलोमीटर, त्याची काय प्लॅनिंग. पण नाही ना, प्लॅनिंग चुकीची झाली ना सगळी. नाही बरोबर झाले. आता इथून Planning जायचं सगळी बरोबर जेजुरीला, हा. येताना नारायणपूर करून घरी यायचं. फायनली पोहोचलोय आम्ही रामदाराला. तर गाडी पार्किंग करतोय नाही का. गाडीची पावती पार्किंगची फी बी असेल ना. ब्लॉगरला ग्लॉगल सुटत नाही. हा शेट काय म्हणता, दिसतंय गाडी चांगलं. दिसतोय ना, खूप चांगला दिसतोय. दिसतंय ना. आम्हाला पण दाखव जरा. बघ ना. नाही कुणाल मंडप डेकोरेशन किती आहे? 50 रुपये. हो 500 रुपये सुट्टा आहेत का? साखरवडी पेढे बिडे जातानी ए तामन शेट काय बिना कपड्याचे यायचं असं काय बोलतोस? ओम नमो नारायणा. काय बोलतो राव. नाही चुकीचं आहे. अतिशय सुंदर असं ज्यांना म्हणजे. कुणाला जीव वाटत असेल अरे पण आता हे बघा सगळ्याच नाद. आलं त्यातच माहिती मंदिर कशाचं. आपण बघितलं की चाललंय, आपण सगळे बघितलं की चाललंय मंदिर. तसं की जात नाही, तसं जात नाही. लय भक्ती करणारं माणूस आहे. काहीच इथलं वातावरण इतकं कूल आहे ना. शांतता एकदम शांतता नाही का समोरचा. डेअरवर जाऊन बस का. हे बघ कसलं ते यार, लय क्वालिटी फोटो होते. काय हा तिथं अँगल तो भारी. हे बघा कसलंय भारी. मासा बघा केवढा आहे. हे बघ केवढा आहे मासा. डॉल्फिन नाही आहे. डॉल्फिन इकडे कुठे येईन भावलाटा. नाही असतात ना काय डॉल्फिन नाही. अजून एक होता कुठे गेला. तर मित्रांनो आता रामदाराचं दर्शन झालेलं आहे एकदम नाही का मस्तपैकी. आता चाललोय आम्ही ऑन द वे जेजुरीला. हा जेजुरीला चाललोय आता. जेजुरी नंतर पुढे जायचं आहे अजून, ते सांगत नंतर. तर पहिले सध्या भूक लागलेली आहे, थोडंफार हलकं खायचं जरा. गड चढायचं आहे म्हणल्यावर नाही का. हलकं काय तर करतो. नाश्त्यासाठी थांबायचंय पुढं आता. वडापाव वगैरे खाईन काहीतरी. वडापाव हलका नाही, दुसरं काय हलकं नाही पुढे आता घाटाच्या चाललोय. अलीकडे पंप आहे. इंग्लिश मध्ये बोल जरा, ब्रेकफास्ट करायचं वगैरे काय. हो इंग्लिश. काय बोल ना. आता आम्ही थांबलोय डिझेल भरायला नाही का. आता नाही का आम्ही थांबलोय नाश्त्याला जेजुरीच्या जवळपास आहे. थांबलोय एका हॉटेलामध्ये छोट्या. थोडंफार पोटात भर पाडतो म्हणजे कसं झालं काय करायचं. शिमशेट शिवाय आमच्या इकडे आलं जेवायला हा कधी काल. हा का. फोन झाले बघ, मला म्हणते लोकेशन पाठव. शिवम शेट डेंजर आहे बाबा.
पोचलोय आता आम्ही जेजुरी काढावर. जाऊ दे संध्यानी चाललोय आता वरती. संध्यानी पार्टी नव्हती दिली गाडी. वरती चाललोय. हे बघा गर्दी आहे ना, लोक चांगलीच गर्दी. दर ब्लॉगर कुठे? अरे पायऱ्या चढून कसं वाटलं ते सांग. दमलाय ब्लॉगर, दमलाय. पायऱ्या सोडून खूपच बरं वाटतं नाही का? हा विषय थांबला. सगळे गँग नाही दमलाय, लगे दमलाय. 2 मिनिटं चालते ना, अर्धा तास बसते. काय करायचं आता गर्दी? काय पडू ना पाया? काय करायचं? काय करायचं म्हणजे जाऊ पडू. दर्शन वगैरे आता जस्ट दर्शन झाले, एकदम मस्तपैकी झाले नाही का. आता चालू आहे खाली, पायऱ्या उतरतोय आता सध्या. पेढे घेतले आम्ही, हे बघ. पेढे सगळेच पेढेच घ्यायला असते. आदित्य थांब जर असं, माहिती तो पाया पडून झाले ते ना. भूक लागली का तुला? आता चाललोय नारायणपूर. इथून पुढचा नारायण स्टॉप नारायणपूरचा आहे. पुढचा स्टॉप नारायणपूर. शिवम शेठ अलीकडे जाऊ नये. अलीकडे कुठं जायचंच कळायला. अरे मग अरे कुठेही जाऊ दे, फिरून कुठेही जाऊ दे, कुठेही. पण ते सगळं करायला लागतं, बोट राईड आणि ते स्कूबा. करायचं असं ना, स्कूबा 1200 रुपये एकाला आहे. 7,000 काढा डायरेक्ट आपलं जाऊ तिकडे. कुठं जायचं? बरोबर होतं. कोकणला. इकडे गोवा करू, कोकण आपण नाही करणार. मालवण बिलवण सगळं करून 7,000 काढा. गेल्या वेळेस मालवणला घेतलं पॅकेज 27 तुम्ही पेट्रोल लागेल. 90 नाही ना डिझेल? 90. हा, 2,500चं डिझेल गेलं. 3,000च्या रूम गेल्या. 3-4 कुठं कुठं फिरता रे तुम्ही? आता आम्ही पोहोचलोय नारायणपूर मध्ये. आता चालले दर्शनासाठी. संदेश कुठे गेला? जस्ट आताच पोहोचलो. बरोबर येते ना. काय नाही, बरोबर येते. आता थांबलोय आम्ही रांगेत. किती वेळ लागतो काय माहिती आता. 1 तास, अर्धा तास, 15 मिनिट. गर्दी बघा. बस होते वर. किती वेळ लागेल काय माहिती आता. 5 मिनिट. 5 मिनिट होईल दर्शन. 5 मिनिट. एवढं 2 सेकंड नाही भाऊ, प्रॉपर तुला ते फोटो दिसणार. इथल्या नाही का मावशा खूपच खतरनाक आहे बरं का. आता मावशांची भांडणं झाली असती पेरूसाठी भांडणं झाली असती. एका मावशीने आवाज दिला पिरू गायला या, आम्ही दुसऱ्या मावशीत गेलो, त्यांच्यातच भांडणं चालू झाली. तू माझं कस्टमर म्हणून हा, घेतलं. ती मावशी तुम्ही म्हणली- आमची पब्लिक खेचून घेतली. तुम्ही आमची पब्लिक खिचून घेतली. त्या मावशीला म्हणली. मावशीला म्हणलं भांडू नका तुम्ही, त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला आमच्यासाठी बळच एकच आवळा आहे. घ्यायला लागला. तुम्ही आमच्यासाठी एकच आहे. मग एका मावशीकडून आवळा घेतला आणि एका मावशीकडून पिरू घेतला. असा विषय झाला. फक्त त्यांची भांडण होऊ नये म्हणून. हा, भांडण नाही म्हणून. आता सगळे आपल्यासाठी एकच आहे का नाही. मग आता चालू आहे आता परत गाडीकडं. नारायणपूर मधलं दर्शन झालेलं आहे. आता डायरेक्ट घरी जाता आता कुठेतरी जेवायला थांबणार. भूक लागलेली आहे. डायरेक्ट स्टॉप घरी. आता आम्ही चाललोय घरी. आता जाता जाता कुठेतरी हॉटेल बघायचे, मस्तपैकी जेवायचंय. डायरेक्ट घरी. ओके. आता जेवताना भेटू. थोडीफार आपण ग्रुप बनू, थोडाफार त्याच्यावर आपलं मत मांडू, मग कोकणाचं नियोजन करू. काय बाबा, कसं होतं जेवण? स्टार्टर झालंय का? तुमचं